दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दोन्ही वकील समोर असतात. तर आता म्हाताऱ्याच्या वेशातला अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो की यांना इथून जायला सांगा, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. वकील शशिकांतला म्हणतात की तुम्ही जरा बाजूला जा. शशिकांत म्हणतो की मला नाही जायचं, मी नाही जाणार, मला ऐकायचं आहे. तर मोठ्याने ओरडत वकील म्हणतात की अहो जा ना. तर शशिकांत आता नाविलाजाने बाजूला जातो. वकील आता अक्षयला म्हणतात की बोला आता. शशिकांत बाजूला जाता जाता मिशी वर करून मी अक्षय मुकादम असे आता अक्षय हा वकिलाला दाखवतो. वकील म्हणतात की अहो अक्षय मुकादम तुम्ही? तर अक्षय म्हणतो हो. तर अक्षय म्हणतो माझी स्मृती गेलेली नाही आहे, फक्त मी घरच्यांपासून हे लपून ठेवलं आहे. तर वकील म्हणतात की अहो पण का, आणि ही तर तुमचीच केस. तर अक्षय म्हणतो हो मला माहिती आहे, म्हणून तर मी तुमच्याकडे बोलायला आलो आहे. अक्षय म्हणतो की मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. हा माझा सक्का भाऊ. तर वकिलाच्या वेशातला आनंद वकिलाला नमस्कार करतो. त्यानंतर आता पंकजकडे बघून अक्षय म्हणतो की हे सुद्धा वकील नाही आहेत बरं का. तर वकील म्हणतो मग? तर आता अक्षय म्हणतो की हे रामाचे काका आहेत. अक्षय म्हणतो की महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का रामा, आणि मला हा डिवोर्स नको आहे. आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आमच्या लग्नामध्ये आम्ही खुश आहोत. हे सगळं या शशिकांत मुकादमाने केलं आहे. आम्हाला डिवोर्स घ्यायचा नाही असे अक्षय त्या वकिलाला बोलतो. अक्षय म्हणतो की तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही खरे पेपर्स माझ्याकडे द्या आणि खोटे पेपर्स तुमच्याकडे ठेवा, आणि या खोट्या पेपर्सवर फक्त रामाच्या सह्या घ्या. तेव्हा आता वकील म्हणतो की हे तुमचं म्हणणं मला काही पटत नाही. तर पुढे येत आनंद आता हात जोडत वकिलाला म्हणतो की हे बघा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तर आता दोघेही अक्षय आणि आनंद वकिलाच्या हातापाया पडू लागतात आणि म्हणतात की तुम्ही प्लीज शशिकांत मुकादमासमोर हे सगळं करा. अक्षय म्हणतो की हे बघा आमच्या फॅमिलीमध्ये एक माणूससुद्धा नवीन आला आणि एक मर्डरसुद्धा झाला. तर वकील घाबरलेला असतो. अक्षय म्हणतो की हे बघा या प्रकरणाच्या आम्ही अगदी टोकाला आलो आहेत. अक्षय म्हणतो की जर यामध्ये ज्या व्यक्तीचा हात आहे तीच व्यक्ती जर सुटून गेली तर आम्हाला खूप अवघड जाणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्लीज आम्हाला मदत करा. अक्षय म्हणतो की फार तर फार या केसच्या पाठीमागे जे पोलीस आहे ना त्यांच्या सोबतसुद्धा तुम्ही बोलू शकता वकील साहेब, असे आता अक्षयने वकिलाला पटवून दिलेले असते. आणि मी जी या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो ना त्यांनासुद्धा विचारा, मला काहीच झालेलं नाही आहे आणि माझी स्मृतीसुद्धा गेलेली नाही आहे. तेव्हा आता वकील अक्षयच्या डोळ्यात बघत म्हणतो की आत्तापर्यंत मी सत्याची बाजू घेऊन लढणारा वकील आहे, तेव्हा आत्तासुद्धा मी सत्याची बाजू घेईन आणि सांगतो सगळं जज साहेबांना खरं. पुन्हा वकील आता अक्षयला म्हणतात की तुम्हाला सगळं आठवतंय ना आणि तुम्हाला डिवोर्स नकोय ना. तर अक्षय म्हणतो हो. वकील म्हणतो की हा पण मला फॅमिली कोर्टात शिवाय दुसरं कोणी नको आहे, कारण तिसरी व्यक्ती तिथे चालत नाही. तर अक्षय म्हणतो ठीक आहे. ते सगळं आता अक्षयने रमाला सांगितलेलं असतं. तेव्हा रमा खूप खुश झालेली असते आणि रमा म्हणते की अच्छा म्हणून तर हे सगळं आहे का. तर अक्षय म्हणतो हो. रमा म्हणते म्हणून तर तुम्ही या वेशात आहात ना. तर अक्षय म्हणतो हो. आणि आता स्फोट करत अक्षय म्हणतो की यावेळी सुद्धा आपल्या मदतीसाठी तुझा काका धावून आला. तर लगेच पंकज हा वकिली वेशातला रमासमोर येतो. पंकजला बघून रमा म्हणते काका. तर पंकज हसू लागतो. पंकज म्हणतो रमा अगं हा काका तुझ्या मदतीला येणार नाही असं कधी होणार आहे का. तर अक्षय पंकजचे आभार मानतो आणि त्यानंतर आता अक्षय लगेचच रमाला म्हणतो की आम्ही दोघं हे झालो, आणि लगेच हात करत आता अक्षय तिसऱ्या वकिलाला आनंदला बोलावत म्हणतो की ओ मिस्टर झिपरे. तर झिपरे आलोत. आनंद तिथे येतो. अक्षय म्हणतो की यांना ओळखलं का. तर रमा म्हणते नाही. तर आता आनंद केसावरून आता हात फिरवत केस बाजूला करत असतो. अक्षय म्हणतो की हे आपले खरे झिपरे वकील, म्हणजे यांचं आडनाव खरे नाहीये. त्यानंतर आता रमा त्यांना नमस्कार करते. तर रमाने आता आनंदला ओळखलेलंच नसतं. अक्षय म्हणतो की झिपरे वकील साहेब तुम्ही याच्या 3-4 प्रती तयार करा, याच्यातली एक प्रत रमाला द्या. तेव्हा आनंद म्हणतो की कसं आहे ना आपल्याला पुन्हा आतमध्ये कोर्टात जावं लागेल, याच्या वेगवेगळ्या स्टॅम्प घ्यावा लागतील आणि त्याच्यावरती स्टॅम्पचे शिक्केसुद्धा मारावे लागतील, आणि हे सगळं काम आजच्या आजच करावं लागणार बरं का. तर अक्षय म्हणतो हो हो. आणि ही केस संपल्यानंतर मला कटिंग वगैरे माझ्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि हे सगळं करायचं आहे बरं का.
रमा आता आनंद बोलत असताना फक्त आनंदकडे बघतच असते. अजूनही रामाने आनंदला ओळखलेलं नसतं. आणि याच्यातली एक कॉफी सुद्धा रमा तू घेऊन जा बरं का. ते वाक्य ऐकताच लगेच रमा आनंदला ओळखते आणि हात करत म्हणते, आनंद दादा आहात का तुम्ही? तर आनंद सुद्धा हसू लागतो. तर आता हसतच आनंद म्हणतो की बघ अक्षय, बघितलं का आपली ॲक्टिंग भारी आहे की नाही? रामाने सुद्धा आपल्याला ओळखलं नाही. आणि ते सगळं बघून लगेचच रमा ही प्रेमाने म्हाताऱ्याच्या वेशातल्या अक्षयला मिठी मारते. आणि ते बघताच आता पंकज काका आणि आनंद लाजून तेथून गायब होतात. इकडे आता बेडरूममध्ये आई आजी शशिकांत आणि रेवा ड्रिंक्स करत चेअर्स असे करत खूप खुश झालेले असतात. रेवा म्हणते की फायनली बाबा, आज मी खूप खुश आहे आणि सगळं काही माझ्या मनासारखं घडतंय. अक्षयसुद्धा आता डिवोर्सही दिला आणि लग्नाला तयारही झाला. आई आजी म्हणते की पण रेवा, हे सगळं शशिकांतमुळे झालंय बरं का. तर लगेच शशिकांत शेजारी बसत रेवा म्हणते की थँक्यू बाबा. आणि शशिकांत आता चेअर्स करत दारू पिऊ लागतो आणि खुश झालेला असतो. त्यानंतर बोट करत शशिकांत म्हणतो की हे बघ रेवा, आता काही दिवस मी तुला सांगतोय ना तसंच वागायचं आणि तसंच राहायचं. तर रेवा मान हलवते. शशिकांत म्हणतो की काही दिवस आपल्याला खूप डोळ्यात तेल आणून काळजी घ्यावी लागणार आहे. आई आजी म्हणते की नाही तर जाशील अक्षय समोर दात काढत आणि नाचत. तर आता रेवा म्हणते, आई आजी किती काळजी करणार हो माझी? रेवा म्हणते त्यालाच काय, कुणालाच काही कळणार नाही. तर तेवढ्यात दरवाजा उघडून अक्षय तिथे आलेला असतो आणि त्यांच्याकडे बघत ते सगळे दारू पित असलेले बघून हसतच अक्षय म्हणतो की अरे वाह, क्या बात है, सेलिब्रेशन. तर सगळेजण अवाक होऊन अक्षयकडे बघू लागतात. तर आता रेवा पटकन अक्षयच्या जवळ येते आणि म्हणते की अरे अक्षय, आता फायनली आपलं लग्न होणार आहे ना, आणि मला खूप आनंद होत आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा कोणी येणार नाही म्हणून हे सगळं रे. तर आता अक्षय म्हणतो की तसंही आपल्यामध्ये कोण येणार होतो? रेवा म्हणते काही नाही रे. तर आता आई आजी म्हणते की बघ अक्षय, तुला किती प्रेम करणारी बायको मिळाली. अक्षय हसतच म्हणतो की खरंच ना आई आजी. तेवढ्यात अक्षयचे लक्ष समोर ठेवलेल्या फाईलकडे जाते आणि ती डिवोर्सची फाईल असते. अक्षय ती फाईल बघत हातात घेतो आणि म्हणतो की ही कसली फाईल? तर आई आजी शशिकांतला मोठा धक्का बसतो. पटकन शशिकांत अक्षयच्या हातातून ती फाईल घेतो आणि म्हणतो की अरे अक्षय, ती ऑफिसची फाईल आहे. तेव्हा तू आता ऑफिसचं काम नाही करायचं, तुझं लग्न आहे ना, तू फक्त आता एन्जॉयमेंट करायचा. आई आजी म्हणते शशिकांत अगदी बरोबर बोलतोय बरं का अक्षय. अक्षय, लग्न होईपर्यंत तू ऑफिसच्या कुठल्याही कामात अजिबात लक्ष घालायचं नाही असे आई आजी अक्षयला सांगते. आणि आता हसतच अक्षय म्हणतो लग्न येणार रेवा आपलं, चल. आणि लगेचच आता ड्रिंक्सचा पेग मारून रेवा ही अक्षय सोबत तिथून निघून जाते. तर कपाळाला हात लावत शशिकांत आजीकडे बघतो आणि सुटकेचा श्वास सोडत म्हणतो की सुटलो आणि वाचलो रे बाबा एकदाचा. आणि आता दुसऱ्या दिवशी रमा ही भरजरी साडी घालून दागिने घालून पायऱ्या उतरून खाली येते. तर तेवढ्या शशिकांत बाहेर येत रमाला बघतो. रमा खूप खुश असलेली बघून शशिकांत म्हणतो की अगं रमा, आज फार खुश दिसतेस ग. तर आता रमा म्हणते की आजचा दिवसच तसा आहे सासरे बुवा. तर लगेचच शशिकांत रमाकडे बघतो. रमा म्हणते की कारण आजपासून मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे ना. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अच्छा. तर पाठीमागून लगेचच अक्षय रेवा फटाके घेऊन तिथे येतात. तर रेवा रमाकडे बघते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नव्याने आयुष्य सुरू करणार आहे म्हणजे काय चाललंय तुझं? तर रमा म्हणते काही नाही हो, माझं आणि अस्मितचं भांडण झालं होतं पण ते आता मिटलंय. तर आता अक्षय म्हणतो की चल जाऊ दे, हिच्याकडे काय लक्ष द्यायचं आणि चल आपण फटाके उडवू. तर रेवा म्हणते की अक्षय थांब, हे फटाके तुझ्या हातात घे, मी आलेच. तर अक्षय म्हणतो आता काय रेवा? रेवा म्हणते की नाही, मला अजून सुंदर दिसायचंय. तर आता रेवा रमाकडे बघत आता अक्षयला बोलताच अक्षय म्हणतो की अरे वा. तर आता रेवा म्हणते की पकड बरं हे अक्षय हातात. तर शशिकांतसुद्धा आता खुश झालेला असतो. आणि आता रमा ही अक्षयकडे बघत असते. तर रेवा अक्षयच्या हातात फटाके ठेवून पटकन वर आता अजून सुंदर दिसायला तयार व्हायला निघून जाते. तर शशिकांतसुद्धा तिथून निघून जातो. तेव्हा आता प्रेमाने अक्षय रमाकडे बघत खूप छान दिसतेस रमा असे रमाला बोलते. तर रमासुद्धा खूप खुश झालेली असते. इकडे आता रमा ही बाहेर येऊन रमाने सुंदर अशी रांगोळी काढलेली असते, त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या ठेवलेल्या असतात. तर तेवढ्यात प्रेमाने अक्षय रमाकडे आता त्या फुलांच्या पाकळ्यावर त्या रांगोळीमध्ये आता दिव्यांची पंती ठेवतो. आणि आता रमाकडे बघत अक्षय म्हणतो की रमा,
थँक्यू. तू माझ्या आयुष्यात रंग भरलेस. तर खुश होऊन रमा म्हणते, तुम्हाला सुद्धा थँक्यू बरं का. दिव्यांच्या प्रकाशासारखं तुम्ही माझं आयुष्य उजळून काढलं त्याबद्दल. तर अक्षय देखील खूप खुश झालेला असतो. अक्षय म्हणतो की आणि आता फटाके फोडायची सुद्धा वेळ आलेली आहे. रेवाच्या नावाचे फटाके फोडून रेवाचं सत्य समोर आणायचंय. रमा म्हणते की मग वाट कशाला बघायची, चला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि सुंदर आहे, करूयात सुरुवात. आणि आता लगेच रमा अक्षय फटाके उडवायला बाहेर येतात. तर अक्षयने आता खूप मोठ्या फटाक्याची आता लढ पेटवलेली असते आणि त्या आवाजाने रेवा खूप घाबरते. फटाक्याचा तो आवाज ऐकून आता कानाला हात लावत मम्मा अक्षय अशी हाक मारत धावतच आता रेवा ही अक्षयकडे धाव घेते. आणि आता अक्षयच्या मिठी जाऊ लागताच समोरून रमा आडवी येते आणि रेवा ही रमाला मिठी मारते. रेवा म्हणते की मला फटाक्याची खूप भीती वाटते. अक्षय तर आता रमाला मिठी मारलेली असते रेवाने. आणि आता रमा पाठीमागे अक्षयकडे हात करते. तर अक्षयने रमाचा हात आपल्या हातात घेतलेला असतो. आणि आता रेवा ही रमाच्या मिठीतून बाहेर येत अक्षयला म्हणते की अक्षय चल ना, मला फुलबाजे उडवायची. आणि फुलबाजे घेऊन पुन्हा उडवायला जाते. तर आता रमा अक्षयला म्हणते की काय हो, तिला जर काही झालं असतं तर. अक्षय म्हणतो मी तुला अगोदरच सांगितलेलं होतं फटाके फोडायचे तर शिक्षा मिळायलाच हवी. तर रमा म्हणते की ही शिक्षा तुम्हाला छोटी वाटत नाहीये का. तेव्हा आता रेवाकडे बघत अक्षय म्हणतो की हिला अजून मोठी शिक्षा मिळेल, फक्त तू आता बघत राहा रमा. इकडे आता आभ्या त्याच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेला असतो. तेवढ्यात आता मयुरी ही खिडकीतून आभ्याला बघून आभ्याकडे येते आणि म्हणते की अभि, अरे असा खाली विचार करत का बसलाय, काय झालं, वर बस ना. अभि म्हणतो की मयुरी प्लीज मला एकटं सोड. तर मयुरी म्हणते काय झालं मला कळेल का. त्यानंतर आभ्या आता मयुरीकडे बघतो आणि म्हणतो की मयुरी मला जर मदतीची गरज असेल तर तुम्हाला मदत करशील का. मयुरी म्हणते की अभि काय झालंय. अभिजित म्हणतो की लाईफ पार्टनर जर सोडून गेला तर त्याची किंमत काय असते हे तुला माहिती आहे का मयुरी. तेव्हा आता आभ्या म्हणतो की मला रेवाला गमवायचं नाहीये मयुरी. तर मयुरी म्हणते काय झालं अभि, मला सांगशील का. तर आभ्या म्हणतो मला रेवाचं अक्षयशी होणारं लग्न मोडायचंय. ते ऐकून मयुरीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात खिडकीतून रमाकांत आभ्याचे बोलणे ऐकत आता आभ्याकडे येऊ लागतो. तर इकडे मयुरी आभ्याला म्हणते अभि तू काय बोलतोयस, कळतंय का. अरे 7-8 दिवसावर त्यांचं लग्न आलंय. तर आभ्या म्हणतो मला चांगलंच कळतंय. तेवढ्यात आता रमाकांत येतात. मयुरी म्हणते की काका बघणारे हा काय बोलतोय. तर रमाकांत म्हणतो की एवढा कसला विचार करतोयस आणि एवढा टोकाचा विचार करून काय मिळणार आहे. तर आभ्या म्हणतो की मी पूर्ण विचार करूनच बोलतोय. रमाकांत आभ्याला समजावत म्हणतो की हे बघ अभि, रागात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस, अजून गमावून बसशील. तर आभ्या ओरडतच म्हणतो की अजून काय गमवायचं बाकी राहिलंय बाबा माझ्याकडे. आभ्या म्हणतो की कोणीतरी माझ्या बाजूने तरी विचार करा. आजपर्यंत सगळं घर सगळं कुटुंब अक्षयच्याच बाजूने विचार करत आलेले आहेत. तेव्हा मयुरी म्हणते की बरोबर आहे अभि तुझं. तर रमाकांत मयुरीला म्हणतो तू थांब मयुरी, मध्ये बोलू नकोस. रमाकांत म्हणतो की अभि तुला काय वाटलं मी तुझ्या बाजूने नाहीये का, मी तुझ्यासोबत घर सोडून नव्हतो का आलो. पण अरे अभि आता आपल्याकडे कुठलाही पर्याय नाहीये. तेव्हा आता अभि म्हणतो पर्याय आहे बाबा, आणि तुम्ही जर माझ्या बाजूने असताल आणि जर विचार केला तर तुम्हाला ते पटेलही. आभ्या म्हणतो की आता फक्त अक्षयला माझ्या जागी आणि मला अक्षयच्या जागी ठेवून बघा, या माणसांनी काय केलं असतं याचा विचार करून मला सांगा बाबा तुम्ही. रमाकांत म्हणतो की हे बघ अभि, आता या गोष्टीचा विचार करून काही फायदा नाही, कारण काही गोष्टी अशा असतात ना ज्या होतात त्या चांगल्यासाठीच होतात. रमाकांत म्हणतो की मी खरं सांगू का अभि, तुला मला आता कुठल्याही त्रासात बघायचं नाहीये. इकडे आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तर तेवढ्यात सीमा ही सगळ्यांना चहा घेऊन चहा देते. तर तेवढ्यात कावेरीचा फोन आलेला असतो. तेव्हा आता कावेरी सीमाला म्हणते की सीमा सगळेजण असतील ना तिथे, तेव्हा फोन एकदा स्पीकरवर टाकशील का, मला सगळ्यांसोबत बोलायचंय. तर आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते काय झालं कावेरी, सगळं ठीक आहे ना. तर कावेरी म्हणते की सीमा फोन स्पीकरवर टाक. सीमा म्हणते की फोन स्पीकरवर, आणि सीमा फोन स्पीकरवर टाकते. आई आजी म्हणते की कोण आहे. तर लगेच सीमा म्हणते की कावेरी, रमाची आई. तेव्हा आता फोन स्पीकरवर टाकताच कावेरी त्या फोनवर बोलू लागते आणि म्हणते की माफ करा, एवढ्या रात्री मी तुम्हाला फोन केला पण कारणही तसंच आहे. माफ करा, तुम्ही रमासाठी एवढं चांगलं स्थळ आणलं आणि प्रेमाने तुम्ही रमाचं लग्नसुद्धा लावून देताय, म्हणून मी
मला असं वाटतंय की तुमचा मुलगा अक्षय आणि तुमची होणारी सून रेवा यांना मी जेवणासाठी बोलवावं असं मला वाटतं. तर ते ऐकून आई आजी शशिकांत सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आता आई आजी म्हणते की तुमच्याकडे अहो कसं शक्य आहे, अहो सगळी तयारी झाली. तर अक्षय म्हणतो आम्ही तयार आहोत. आणि आता इकडे संध्याकाळ होताच रमा पुन्हा किचनमध्ये झोपलेली असते. तर अक्षय रमासमोर येत म्हणतो की रमा, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय आणि अजूनही तुला किचनमध्येच असं खाली झोपावं लागतं. तेवढ्यात अक्षय रमाला उठवतो आणि म्हणतो की चल रमा, आपण बेडरूममध्ये जाऊन झोपूयात. तर प्रेमाने अक्षय रमाला बेडरूममध्ये आणतो आणि रमाची पाठ दाबू लागतो. तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा तिथे येते आणि त्यांच्याकडे बघत दृष्ट काढत म्हणते की आता रमा आणि अक्षय तुमच्यामध्ये कोणीच येणार नाही, याची जबाबदारी माझी. तर आता सीमा दरवाजा लावून घेते आणि प्रेमाने रमा अक्षय एकत्र येऊन बेडवर झोपलेले असतात. तेवढ्यात आता इकडे रात्र होताच रेवा ही सीमाकडे येते आणि म्हणते की आई, अक्षयकडे माझं एक जरा महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. रेवा म्हणते की अक्षयकडे माझं काम आहे, मी जाते. तर आता सीमा म्हणते की थांब रेवा, अक्षय उठला की मी तुला कळवील. तर रेवा काही ऐकायला तयार नसते आणि प्रेमाने हसत अक्षय गुड मॉर्निंग असे करत रेवा आता अक्षयच्या बेडरूममध्ये आलेली असते. आणि आता रमा अक्षय एकमेकांशेजारी झोपलेले असतात. तर पटकन अक्षय त्याचे तोंड आता रेवाला दाखवतो. तर रेवाला संशय आलेला असतो. तर आता प्रेमाने रमा अक्षय एकत्र आलेले असतात. आणि आता रेवाला अक्षय कसा चुना लावून आता तेथून घालून लावतो आणि रेवाचे पाप समोर आणून अक्षय आता कसा रेवाचा फटाका फोडतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.